आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी हिंगोलीमधून आहे। हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा निघालाय। कळमनुरी शहरामध्ये मोर्चा सुरू होण्यापूर्वी ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाके यांचं जंगी स्वागत केलंय। कळमनुरी ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर स्वागतासाठी ओबीसी बांधवांची मोठी गर्दी झाली। समाधान कांबळे आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊया। समाधान, या मोर्चाला सुरुवात झालेली आहे, मागणी नेमकी काय आहे? प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वामध्ये आज कळमनुरी शहरामध्ये एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे। हा मोर्चा जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण जर बघायला गेलं तर या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधव सहभागी झालेले आहेत। जवळपास अर्धा तास झाले हा मोर्चा सुरू झालेला आहे। या मोर्चा जो आहे तो उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते प्राध्यापक लक्ष्मण हाके, त्याचबरोबर ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे हे करताना दिसत आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यातील जे महत्त्वाचे ओबीसीचे नेते आहेत ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर बघायला गेलं तर ओबीसीचे जे समाज बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मागच नव्हे तर पुढे देखील इतकीच गर्दी या मोर्चामध्ये झालेली आहे। आपल्यासोबत ओबीसीच्या काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तुम्ही आज मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झालात, काय मागणी आहे तुमची? आरक्षण, आम्हाला एसटी आरक्षण पाहिजे, त्याची मागणी करतोय। एसटी आरक्षणाची मागणी करतोय आम्ही। जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब ते म्हणले होते की माझा शासन जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी ओबीसी समाजासाठी लढत राहील, तर मग साहेबांनी ते शब्द पाळावा आणि आम्ही कोणाच्या ताब्यातलं मागत नाहीये आरक्षण, किंवा आम्हाला दान करा म्हणून मागत नाहीये। जे आमच्या हक्काचं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला घटनेमध्ये दिलेलं आहे तेच आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे। आणि हे आरक्षण जर आम्हाला नाही भेटलं तर आम्ही मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने नाही लाखोच्या संख्येने मुंबई आझाद मैदानावर उतरून मोठ्या तीव्र आंदोलन आम्ही करू। निश्चित घेतलं गेलं तर जे मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे ते आरक्षण रद्द करावं, जे हैदराबाद गॅजेट पुस्तकाच्या नोंदी सापडल्या आहेत त्या रद्द कराव्या, अशा मागणी घेत ओबीसी समाज बांधव जे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकता हे मोर्चात जे आहे ते अँब्युलन्स आलेली आहे, अँब्युलन्सला ओबीसी समाज बांधवांनी रस्ता करून दिलेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर अजून काय महिला आहेत आपल्यासोबत, काही काय प्रमुख मागणी आहे तुमची? 2 तारखेला हैदराबाद गॅजेट जे काढलेलं आहे ते तात्काळ रद्द करावं ही आमची प्रमुख मागणी आहे। जे 58 लाख ओबीसी कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहेत ते त्यांनी रद्द करावे आणि जात निहाय गणना करावी ही आमची सरकारला मागणी आहे। आणि त्यांनी आमच्या पाठीमागून आम्हाला आमच्या घरामध्ये जे घुसवायचं काम केलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही, ते तात्काळ रद्द करावं। आज त्यांनी प्रमाणपत्र वाटप करण्याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रम केला आहे, जे वाटप करण्यात सुरू केलेलं आहे ते थांबवण्याचं काम हे फडणवीस सरकारने तात्काळ थांबवावं अशी आमची विनंती आहे। इथे जर बघायला गेलं तर जे सकाळी नरहरी झिरोळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत ते मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रद्द करावे, तात्काळ थांबवावे अशी मागणी या ओबीसी समाजाच्या महिलांनी केलेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधव आहेत, महिला आहेत, युवक आहेत, हे सहभागी झालेले आहेत। तर ढोल ताशाचा गजरा जे आहे ते या मोर्चामध्ये समाज बांधव सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा जो आहे तो आता जुन्या बस स्टँड जो पोहोचलेला आहे आणि इथून हा मोर्चा जो आहे कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आणि या मोर्चा जो आहे या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी समाज बांधवांना संबोधन करणार आहेत। समाधान कांबळे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।